आता माझ्यासोबत आहेत या वृद्धाश्रमातल्या कुंदा कुलकर्णी आजी. आपण त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार आजी. नमस्कार. मला सांगा, तुम्ही इथं गेली किती वर्ष? 1 वर्ष 2 महिने. 1 वर्ष 2 महिने. ऑगस्ट 2012. बरं. आणि मला सांगा आता ही म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही दिवाळीत होता इथं. हो. मग आता आपली घरची दिवाळी आणि इथली दिवाळी यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतो? घरच्यापेक्षा इथली दिवाळी चांगली. हो का? बरोबर. आम्हाला असं जाणवतच नाही की कुठला सण हा नाही आणि आम्ही आपल्या माणसात नाही असं आम्हाला कधीही जाणवत नाही अजिबात. इतकं म्हणजे बेमालूम सण सगळे साजरे करतात. आणि मुख्य विशेष म्हणजे आम्हाला ताई किंवा दिदी एकाही सणाला घरी पाठवत नाहीत. ते मुलगा असू दे, सून असू दे, नाहीतर अडीकुडी असू दे. माझं तर कोण नाहीच सोडा, हेच माझं विश्व आहे. पण तरी सुद्धा परवा आता नवरात्र होतं, 1 तारीख ज्येष्ठ झाली होती ना, म्हणून म्हटलं ताई पेन्शनला जाऊन येते. नाही म्हटलं, घटस्थापना आहे, दसरा झाला होता, पैसे तूच देऊ नको, सावकार दे, खरं सणाला इथं राहायचं. म्हणजे इतकं आम्हाला इथं आपुलकी, स्नेह, वात्सल्य इतकं. मुख्य मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताई आणि दिदी अक्षरशः हे वृद्ध म्हणून आमच्याकडे बघत नाहीत, पोटच्या पोरासारखा म्हणा, इतकं स्नेहानं वागवतात. त्यामुळं आम्हाला घरची आठवण व्हायचा काय प्रश्न नाही. आणि घरचं आहे पाठीमागं कोण, त्यांचे असतील पोराबाळचे, ती सुद्धा इथं रमलेत. माझं तर काय पाठीमागं काही नाही याच्यावर. तुम्हाला स्वतःला कशाची आवड आहे जास्ती? मला काम करण्याची आवड आहे. घरी तर करू देत नाहीत. ताई रागवतात, धडपड करू नकोस, तुला सांगते मी, करू नकोस म्हणून. खरं काय होतंय, आतापर्यंत राबलेलं जीव आहे हो, गप बसवायला होत नाही. गप विश्रांती घेतीस का नाही? परवा तर जरा बरं नव्हतं, 10 दिवस अजिबात खोली सोडून हलायचं नाही. सगळं जेवण चहा सगळं कसं शक्य आहे तुम्हीच सांगा मला. हालचाल पाहिजे का नको दे देवाला. नंतर आता एवढी आहे आणि एवढी होऊन बसेल अशी. काम करण्याची खूप आवड आहे. त्याच्यानंतर मग आध्यात्मिक जास्त, वाचनाचं. आता हां, वाचनाचं आमच्या इथं सगळं होतेच, जप किंवा वाचन दरवेळेला असं सोमवारी प्रवचन असते. म्हणजे एक पाठोपाठ एक, हितालंतरा विजय झाला, हरिविजय झाला, असं. म्हणजे मग ताईनं जाई मिळालं तर माझं मी मंदिरात जाऊन वाचत होते. इथं आता कधी ताई वाचतात, कधी मी वाचते. आता सध्या शंकर महाराजांचं चालू आहे, श्रीधर स्वामींचं झालं. असं धार्मिक कार्यक्रम सुद्धा आमच्या इथं सारखे आहेतच. त्यातनं आणखी म्हणजे घरात पण घरगुती काय, मी आईंची भक्त आहे, कला त्याची. मग ते बालोपासून नित्यापासून तर खोलीला आपलं वाचायचं. आमच्या गुरु आहेत ना त्या. नंतर बाकी सगळं इथं दिवस कसा जातो ते कळत नाही आम्हाला. अच्छा अच्छा. पण मला सांगा, तुम्हाला दिवाळीतला कुठला पदार्थ जास्त आवडतो? दिवाळीतला तसं बघितलं तर सगळं आवडतं, सगळंच काही आवडत नाही. मनासारखं म्हणजे बेसनाचं आवडतं. तुम्ही जेव्हा सगळे एकत्र येता आजी आजोबा, तेव्हा काय धमाल काय करता दिवाळीमध्ये किंवा इतर सणांना? काय धमाल असं म्हणजे काय त्याला हेच नाही आहे, सुरुवातही नाही शेवटही नाही. सगळे 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 खेळ खेळले जातात. आता परवा शनिवारी तुम्ही यायला पाहिजे होतं, जागा पुरली नाही मला. हादगा खेळला तुम्ही? हादगा खेळ सगळे 2-3 फेऱ्या घालाव्या लागल्या. असं म्हणजे लांबलचक परिणाम जागा मध्ये एक राऊंड घेतला. हादगा झाला, कोजागिरी. यावर्षी जरासं वेळ झाला, नंतर गेल्या वर्षी तर दिदीने दागडात बसून सगळ्या इकडे बायका, सगळ्या बायका इथे जास्त आहेत ना, इकडे सगळे पुरुष गाण्याच्या भेंड्या लावल्या मस्तपैकी. त्यानंतर दिदी काहीतरी स्पेशल पदार्थ करतात मग, आणि मग सगळ्यांना इथंच रात्री चांदण्यात जेवलो सगळेजण. असं कुठलंही म्हणजे असं कोजागिरी पण दुपारी सगळ्यांना दूध दिलं होतं आम्हाला कोजागिरीचं. असं कुठलंच तरी असं जाणवू देत नाहीत की आम्ही एक आश्रमात आहे. आम्हाला आमचं घर झालं आहे. इतरांना काय वाटत असेल मला आय डोंट नो, पण मला मात्र